गुड मॉर्निंग मित्रांनो, मी भगवान निळ पाटील स्वागत करतो तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. काल आपण ह्या रूम मध्ये थांबलो होतो. रस्ता छोटा आहे पाठीमागे आणि ग्लास आहे दोन्ही साईडने. तर हा मुलगा मदत करतोय आपल्याला बाईक काढायला. कालचा स्टे आपला मधुबनी मध्ये होता. हे मधुबनी आहे. आणि मित्रांनो, कालच्या ब्लॉग बद्दल थोडंसं अपडेट देतो. जर मागचा ब्लॉग बघितला नसेल तर युट्यूबला जाऊन बघू शकता मित्रांनो. मागच्या ब्लॉग मध्ये आपण काठमांडूवरून येताना जे मध्ये सिंदोली गडी लागतात तिथून तर जनकपूर पर्यंत पोहोचलो होतो. आणि जनकपूर पासून आपण पोहोचलो होतो मधुबनीमध्ये. तर जनकपूर खूप छान आहे. तिथला जो जनक राजांचा महल आहे खूप सुंदर होता, तो पण बघितला. आणि समोर बघू शकता मित्रांनो, रेल्वे पास होते, त्यामुळे इथं रेल्वे फाटकवर लागलाय जाम. मित्रांनो, इथून जो नॅशनल हायवे तो 22 किलोमीटर आहे. आपल्याला ह्याच रोडने सिंगल रोडने चालायचं आहे 22 किलोमीटर. त्यानंतर आपण मेन हायवेला पोहोचू. आणि मित्रांनो, यांच्याकडे गाडी वॉश केली आहे, खूप खराब झाली होती. तर धूळ मिट्टी सगळं नेपाळमधली माती आणली होती आपण इकडं. आता ती इथंच काढून टाकली, पूर्ण गाडी क्लीन केली. मस्त आहे माणसाने, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि थोड्याशा गप्पा छप्पा मारल्या, बरं वाटतं, कारण एकटा राहून बोर होत नाही. तर मित्रांनो, इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे आणि इथून जायचं आहे आपल्याला 22 किलोमीटर फुलपरास. तिथपर्यंत हा रोड कंटिन्यू आहे आणि तिथून पुढं सिलिगुडीपर्यंत आहे. पण ह्या हायवेने जर गेलं तर सिलिगुडी थोडं लांब पडतं. पुढं पाणी टंकी वगैरे आहे, तिथून शॉर्टकट आहे मधून. तर बघूया तो रोड कसा आहे. जर असेल तर पाणी टंकीला आपल्याला गाडी पण सर्व्हिसिंग करायची. बघू समोर गेल्यावर कसं जाता येईल ते. मित्रांनो, हा समोरचा जो बोर्ड आहे ना, याच्यावर सिलिगुडी 327 किलोमीटर आणि मॅपवर ते दाखवत आहे 277 किलोमीटर. तर मित्रांनो, 50 किलोमीटरचा डिफरन्स आहे. बघूया, जर जिकडून आपल्याला मोबाईल मॅप दाखवतोय तिकडून जर रोड चांगला असेल तर इकडून जाऊन शॉर्टकट आहे, 50 किलोमीटर वाजतंय. तर मित्रांनो, हायवेला लागल्यापासून आपला आतापर्यंत झालंय 28 किलोमीटर. कारण आपण जिथं हायवेला लागलो होतो तिथं फुलपरास 28 किलोमीटर लिहिलेलं होतं. तर हे फुलपरास आहे, सिटी आहे, गाव आहे, जे पण आहे ते छान आहे. तर मित्रांनो, हा सिलिगुडी हायवेवरचा आपला आजचा पहिला टोलगेट आहे. आपल्याला टोल काही भरायचा नाही आहे, पण टोलगेट लागला आहे. हा पहिलाच टोलगेट आहे. आणि अशा प्रकारे टोल पास करून आपण आता चाललोय सिलिगुडीच्या दिशेने. तर मित्रांनो, ही आहे कोशी नदी आणि हीच नेपाळमध्ये आपल्याला पण लागली होती. हिचं नाव नेपाळमध्ये सप्तकोशी आहे. हिला 7 नद्या येऊन मिळतात, त्यामुळं नाव सप्तकोशी आहे. तसं बिहारमध्ये खूप मोठं पात्र आहे पण या नदीचा. तर मित्रांनो, इथं रोड आणि ट्रेन ट्रॅक दोन्ही सोबत आहे. राईट साईडला बघू शकता, इकडे चालली मालगाडी. थोडंसं झूम करून दाखवतो. मित्रांनो, बिहारमध्ये इथं सप्तकोशी जी नदी आहे, सप्तकोशी किंवा कोशी नदी, तिचं पाणी खूप वाढतंय बिहारमध्ये पाऊस पडल्यावर. तर हे जे राहणारे लोक आहे ना, हे रोडच्या कडाला राहतात असे. आणि यांनी असे बांबूपासून बनवलेले घर आहे यांचे, खूप छान आहे. आणि ह्यामध्ये हे वास्तव्य करतात, बघू शकता समोर पण. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही फक्त पेट्रोल पंपावर पेट्रोल फिलअप करताना बघितलंय, पण ते पेट्रोल ह्या अशा खूप मोठ्या टँकमध्ये स्टोअर असतं. आणि ह्या टँक असतात अंडरग्राऊंड. तर ह्या ट्रकवरती ती टँक होती, इथून खाली ठेवली आहे. आणि आता जिथं त्याचा खड्डा खोदलेला असेल तिथं ते अंडरग्राऊंड केलं जाईल. आता पोहोचलोय आपण दुसऱ्या टोलगेट जवळ. हा आहे आजचा आपला पूर्ण दिवसातला सेकंड टोलगेट आणि हा क्रॉस करून चाललोय समोर. इकडं ग्रीनरी छान आहे, पण म्हणजे एवढा असा उन्हाळा जाणवत नाही. खूप मस्त वातावरण आहे, गरमी आहे. तर मित्रांनो, इथून जायचंय आपल्याला राईट साईडने. लेफ्ट साईडने जर गेले तर सिटीतून जातो. ही सिटी आहे अररिया, बिहारमधील. तर आपण लेफ्ट साईड घेऊन चाललोय बायपासने आणि अररियापर्यंत आपण पोहोचलोय. इकडं आल्यावर अजून जास्त ग्रीनरी जाणवते, कारण रोडच्या साईडला खूप सारे झाड आहे. तर छान वाटतंय इकडं. इथून पूर्णिया सिटी आहे 38 किलोमीटर. आणि आपण आता हा हायवे सोडून इथून घेणार आहोत लेफ्ट, कारण इकडून मॅपच्या हिशोबाने शॉर्टकट रूट दाखवतो. तर इथून आहे आपल्याला लेफ्ट. आणि राईट साईडने जर गेलं तर हे जातोय किशनगंज वगैरे. तर आपल्याला त्या साईडला नाही जायचं आहे, तिकडून थोडासा लांब पण पडतोय.
तर मित्रांनो, सिलिगुडी इथून 137 किलोमीटर आणि रोडच्या दोन्ही साईडने बघू शकता तुम्ही पूर्ण भाताची शेती आहे, छान आहे. तर मित्रांनो, आता आपली एंट्री होती पश्चिम बंगालमध्ये आणि इथून सिलिगुडी 39 किलोमीटर मित्रांनो आणि एअरपोर्ट आहे 29 किलोमीटर. तर अशा प्रकारे आपण आता पश्चिम बंगालमध्ये एंट्री केली आहे, बिहार राज्य सोडून. पश्चिम बंगालमध्ये पण छान ग्रीनरी आहे. इथं शाळा आहे, त्याच्यामुळं थोडंसं स्पीड कमी करू आपण. आणि चेकपोस्ट पण आहे. चेकपोस्ट आहे तर पोलीस कोणीच नाही, पण बहुतेक ते शाळा वगैरे आहे तिथं म्हणून बॅरिकेड लावले. आणि इथून पाणी टंकी जे आहे ते 9 किलोमीटर आहे. आपण पाणी टंकीमध्ये जाऊन करणार आहे बाईक सर्व्हिसिंग. पाणी टंकीमध्ये म्हणजे गावाचं नाव आहे ते पाणी टंकी, की सिटीचं नाव आहे. तर त्या सिटीमध्ये शोरूम आहे रॉयल एनफिल्डचं, तिथं जाऊन आपण सर्व्हिसिंग करणार आहोत. डायरेक्ट पाण्याच्या टाकीत नाही जाणार बरं का. तर मित्रांनो, इथं झालाय खतरनाक ॲक्सिडेंट. कशामुळे झालाय माहीत नाही, पण ट्रकचं खूप सारं नुकसान झालंय. त्याच्यामुळं रोडवर गाडी खूप सावधगिरीने चालवावं लागते. कोण कुणीकडून कसा येईल सांगता नाही येत. तर मित्रांनो, हे आहे पाणी टंकी येथील रॉयल एनफिल्डचं शोरूम. आणि इथं यांनी आपल्याला शूटिंग करायला अलाव नव्हतं केलं, त्यामुळे जाताना आपण हेल्मेटला कॅमेरा लावून शूट करतो. त्यांना काय माहिती आता आपण काय करतो. तर त्यांनी बाईक छान सर्व्हिस केली आपली. सर्व्हिसिंग वगैरे करून आपण आलोय आता बाहेर. आणि आपली बाईक पण त्यांनी इथंपर्यंत आणून लावली बाहेर. तर आता टँक बॅग वगैरे लावू, एक पाठीमागची बॅग आहे ती लावू आणि निघूया आपल्या समोरच्या प्रवासासाठी. त्याच्या अगोदर भेटूया एक मित्राला इथल्या. थैंक यू, आपने बहुत सारा हेल्प किया और बताया, इसके लिए आपका धन्यवाद. ओके भाई, आपका क्या नाम है? अच्छा, आप इधर से लोकल से? आपका भाई आयान, आप भी लोकल से हो? चलो ठीक है, ओके थैंक यू. ओके ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बाईक सर्व्हिसिंग करून निघालोय पाणी टंकी येथून. आणि समोर जे टाटा एस चाललंय, हे ग्रीन नेट जे झाकलंय ते, त्यामध्ये पूर्ण चहाचे पान आहे. आतापर्यंत तुम्ही चहाचे मळे पाहिले असेल, चहाचे झाडं पाहिले, पण चहाचे तोडलेले एवढे पानं एकत्र नसेल पाहिले. बघा, पूर्ण टाटा एस भरलंय. आणि हे चाललंय कुठल्या तरी फॅक्टरीमध्ये. तिथं जाऊन याच्यावर प्रोसेस होईल, छानपैकी पत्ती बनेल आणि तीच पत्ती आपल्या घरापर्यंत पोहोचेल आणि आपण त्याची मस्त कडक चहा बनवून पिणार, मजा करणार. आणि आता पोहोचलोय आपण वेस्ट बंगालमधील बागडोगरा या शहरामध्ये. तर तुमच्या समोर आहे बागडोगरा शहर. आणि घर बसल्या तुम्ही या व्हिडिओचा आनंद घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला मित्रांनो थोडासा सपोर्ट करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ह्या पूर्ण ट्रिपचा आनंद तुम्ही घरी बसून घेऊ शकता. आपण नेपाळ फिरून आलो. नेपाळ नंतर आता बिहारमध्ये, बिहारमधून पश्चिम बंगाल आणि पश्चिम बंगालमधून आपण जातोय आपण सिक्कीम. तर सिक्कीम पण फार सुंदर आहे. पूर्ण सिरीज बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. दीदी, ये सब्जी का क्या है? ये सब्जी कौन सा है? बीन्स. अच्छा, बीन्स. ये तो अच्छा है, बीन्स. अच्छा, ये वाला. अच्छा, मेरे को लगा ये आलू का सब्जी है. अच्छा, इसको काट दे. अच्छा, इसको क्या बोलते हैं? इसकुस. ओके. ये जो सब्जी है ये इसकुस का है और ये ऐसा हरा है तो ऐसा मुझे दिखता है. मेरे को लगा वो आलू का सब्जी है, मैं वही समझ के खा रहा था. कम होता है. अच्छा, इसलिए ये खाना चाहिए.
अच्छा, का वो ओके, पेड़ ओके। और उसमें होता है। ये बहुत अच्छा है। मतलब इसका पेड़ नहीं होता है ऐसा, ये हाँ, बेल होता है। से हाँ, सजाते हैं। ओके ओके। इसका पत्ता मुर्गी खाता है, इसका पत्ता को मुर्गी खाता है। अच्छा अच्छा। इसको बीन करके आटे में भर के देना है। पूर्वीच्या काळी याच कंदिलांचा वापर गरज म्हणून केला जायचा आणि आता शो म्हणून केला जातोय. त्या काळातली किती गरज होती हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. मित्रांनो, तुम्हाला रूमच्या बाहेरचा पण व्ह्यू दाखवला. हे आहे आता रूमच्या आतला व्ह्यू आणि हे समोर आपला टॉप बॉक्स आहे आणि एक बॅग ठेवली आहे. आता आपण एडिटिंग वगैरे इथं करणार आहोत आणि जेवण झालंय आत्ताच. तर आपल्या ह्या रूमचं जे रेंट होतं ते होतं 1100 रुपये. 1100 रुपयामध्ये 2 टायमाचं जेवण आणि 2 टायमाचा चहा होता. तर छान अशी रूम आपल्याला भेटली. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि पुढचे ब्लॉग पण खूप सुंदर असणार आहे.